call me a god. They call me a god. They call me a god. They call me a god. Let's go. नागोठणे हद्दीतील मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरणाचे काम सुरू असतानाच सदोष पद्धतीने सुरू असलेल्या कामामुळे एकाला नाहक आपला जीव गमवावा लागलाय। नागोठणे हद्दीत रामनगर परिसरातील महामार्गावर स्कूटीवरून जाणाऱ्या अजय नथुराम मांडलुसकर वय 47 राहणार वणी रोहा यांना मुंबईकडे जाणाऱ्या अज्ञात वाहनानं धडक दिल्यानं झालेल्या अपघातात अजय यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला। हा अपघात शुक्रवार दिनांक 24 जानेवारी रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास घडला। अपघातास कारणीभूत असलेल्या अज्ञात चालकाविरोधात नागोठणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि महामार्गाचे ठेकेदार अजून किती बळी घेणार असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे। या अपघाताची माहिती मिळताच वणी गावातील नागरिकांसह नागोठण्यातील नागरिक मोठ्या संख्येनं नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ आले। त्या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी आणि संबंधित ठेकेदार जोपर्यंत येत नाही आणि मृतांच्या कुटुंबियास आर्थिक नुकसान भरपाई देत नाहीत तोपर्यंत आम्ही महामार्गावरून हलणार नाही असं म्हणत नागरिकांनी ठिय्या मांडून महामार्ग रोखून धरला। त्यामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। रोहा पोलीस उपाधीक्षक रवींद्र दौंडकर आणि नागोठण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांनी जमावाला समजावण्याचा प्रयत्न केला। मात्र राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी आणि संबंधित ठेकेदार जोपर्यंत नागोठण्यात येत नाहीत तोपर्यंत आम्ही महामार्गावरून उठणार नाही अशी भूमिका जमावानं घेतली। यावेळी कुणीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हतं। त्यामुळे शेवटी जिल्हा पोलीस नियंत्रण कक्षाला या प्रकाराची माहिती दिल्यानंतर अलिबाग येथील दंगल नियंत्रण पथक, कोलाड, रोहा, पाली येथील पोलिसांचा ताफा नागोठण्यात मागवण्यात आला। त्यामुळे महामार्ग रोखलेल्या हायवे नाका येथे पोलीस छावणीचं स्वरूप आलं होतं। दरम्यान 2 तासानंतर महामार्ग रोखून धरलेल्या नागरिकांची समजूत काढण्यास उपाधीक्षक रवींद्र दौंडकर आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांना यश आलं आणि सकाळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकाऱ्यांना चर्चेसाठी बोलावून घेण्यात येईल असं आश्वासन दिल्यानंतर नागरिकांनी महामार्ग सोडला। त्यानंतर महामार्गावरील वाहतूक पूर्ववत सुरू झाली। वादळवारा लाईव्हसाठी महेश पवार, नागोठणे। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।